नमस्कार, बुक्स ट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर आज आपण पाहणार आहोत हाऊ टू विन फ्रेंड्स आणि इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकाचे मराठी बुक समरी. लोकांशी व्यवहार करणे ही कदाचित तुमच्यासमोरील सर्वात मोठी समस्या असेल. ज्या व्यक्तीकडे तांत्रिक ज्ञान आहे, तसेच विचार व्यक्त करण्याची, नेतृत्व करण्याची आणि लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याची क्षमता आहे, ती व्यक्ती उच्च कमाईची शक्ती मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करते. लोकांशी कसे वागावे याबद्दल मूलभूत तंत्र. 1. जर तुम्हाला मध गोळा करायचा असेल तर मधमाशांच्या पोळ्यावर लाथ मारू नका. लोक भावनांचे प्राणी आहेत, तर्काचे प्राणी नाहीत. टीका करू नका, निंदा करू नका किंवा तक्रार करू नका. मी कोणत्याही माणसाबद्दल वाईट बोलणार नाही आणि मला माहीत असलेल्या प्रत्येकाबद्दल चांगले बोलणार नाही. कोणीही टीका करू शकतो, निंदा करू शकतो, परंतु समजून घेण्यास आणि क्षमा करण्यास चारित्र्य आणि आत्मनियंत्रण आवश्यक आहे. लोकांची निंदा करण्यापूर्वी ते जे करतात ते का करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे सहानुभूती, सहिष्णुता आणि दया येते. 2. लोकांशी कौशल्याने वागण्याचे महत्त्वाचे गुपित. कोणालाही काहीही करायला लावण्याचा एक मार्ग दुसऱ्या व्यक्तीला ते करायला लावणे. लोकांना काय हवे आहे, महत्त्वाचे असणे. महान होण्याची इच्छा, सर्वांना प्रशंसा हवी असते. कौतुकाची इच्छा, लोकांना प्रामाणिक कौतुक देऊन आपण काय चमत्कार करू शकतो याची कल्पना करा. शॉपची सर्वात मोठी संपत्ती कौतुक आणि प्रोत्साहन देऊन लोकांमध्ये उत्साह जागृत करण्याची क्षमता. लोकांना कौतुक दाखवा. आपण आपल्या मुलांचे, मित्रांचे आणि कर्मचाऱ्यांचे शरीर पोसतो, पण आपण त्यांच्या आत्मसन्मानाचे पोषण किती क्वचितच करतो. कामावर जाताना लक्षात ठेवा की तुमचे सहकारी हे कौतुकाची भूक असलेले लोक आहेत. तुमच्या दैनंदिन सहलीमध्ये कृतज्ञतेच्या छोट्या ठिणग्यांचा मैत्रीपूर्ण मार्ग सोडण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिक आणि प्रामाणिक कौतुक द्या. हे तत्त्व इतक्या क्लासिक पुस्तकात आहे असे वाटणे खूप सोपे आहे, परंतु जेव्हा मी मला घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना आणि मार्गदर्शकांना पाहतो तेव्हा मला त्यांची आठवण येते, कारण त्यांनी मला प्रत्यक्षात पाहिले आणि माझ्या अस्तित्वाची प्रशंसा केली. शेवटी आलेल्या कौतुकामुळे त्यांना आनंद देणे हे प्राधान्य होते. माझ्या कामाच्या आठवड्यात मी तेच करण्याचे आव्हान स्वीकारतो. 3. जो हे करू शकतो त्याच्यासोबत संपूर्ण जग असते. जो एकाकी मार्गाने चालू शकत नाही. इतरांना काय हवे आहे याबद्दल बोलून प्रभावित करा. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी गोष्टी त्यांच्या दृष्टिकोनातून पहा. जग अशा लोकांनी भरलेले आहे जे स्वतःला शोधत असतात. म्हणून निस्वार्थपणे इतरांची सेवा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुर्मिळ व्यक्तीचा खूप मोठा फायदा आहे. स्पर्धा कमी आहे. दुसऱ्या व्यक्तीमध्ये उत्सुकता निर्माण करा. अशा व्यक्तीसाठी ज्याच्याकडे अनेक कल्पना आहेत, पण लोकांना त्या अंमलात आणण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही माहिती मनाला भिडणारी आहे. मला हे पाहायचे आहे की मी माझ्या कल्पना दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनात कसे रूपांतरित करू शकतो, जेणेकरून त्यांना ती त्याचीच कल्पना वाटेल आणि त्याच्यासोबत काम करावे. तसेच लोकांशी संवाद साधताना मी अशा लोकांकडे आकर्षित होतो जे मला जे हवे आहेत ते ऐकतात आणि काळजी घेतात. म्हणून मला इतरांसाठीही असेच करावे लागेल. इतके सोपे पण इतके गहन. भाग 2. लोकांना तुमच्याशी सहमत करून घेण्याचे 6 मार्ग. 1. हे करा म्हणजे तुमचे सर्वत्र स्वागत होईल. इतर लोकांमध्ये खरोखर रस घ्या. जर तुम्हाला मित्र बनवायचे असतील तर इतरांसाठी गोष्टी करण्यासाठी स्वतःला झोकून द्या. ज्या गोष्टींसाठी वेळ, ऊर्जा, निस्वार्थता आणि विचारशीलता आवश्यक आहे, लोकांना उत्साहाने शुभेच्छा द्या. वाढदिवस लक्षात ठेवा. लोकांमध्ये खरी आवड दाखवा.
असे केल्याने तुम्ही स्वतःला देखील मदत कराल. लोकांना तुमच्या उपस्थितीत स्वतःसारखे दिसण्यासाठी शारीरिक वातानुकूलित वातावरण द्या. लोकांना त्यांचे सर्वात खरे स्वरूप बाहेर आणण्यास प्रोत्साहित करा. लोकांना तुमच्यासोबत वेळ द्या. 2. प्रथमदर्शनी छाप पाडण्याची सोपी युक्ती. हास्य. तुम्ही घालता त्या कपड्यांपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील भाव खूप महत्त्वाचे आहेत. शब्दांपेक्षा कृती जास्त बोलते आणि हास्य सांगते की मला तुम्ही आवडता, तुम्ही मला आनंदी करता, तुम्हाला पाहून मला आनंद झाला. आनंद ही एक अंतर्गत बाब आहे, बाह्य नाही. तुमचे विचार आणि कृती तुमच्या भावनांवर प्रभाव पाडतात. ज्यांना तुम्ही भेटता त्यांना तुमचे हास्य प्रामाणिकपणे सादर करा. ते एखाद्याचे ओझे हलके करू शकते. आपण सर्वजण अशा परिस्थितीतून जात आहोत. आपण सर्वजण हास्य करू शकतो. हास्य देणारे पहिले व्हा. 3. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्ही विनाकारण अडचणीत सापडाल. लोकांना त्यांच्या नावांचा खूप अभिमान असतो आणि त्यांच्या नावांशी त्यांचे वैयक्तिक आकर्षण असते. त्यांचे नाव लक्षात ठेवून लोकांना महत्त्वाचे वाटू द्या. नाव हे एखाद्या व्यक्तीला वेगळे करते. ते त्यांचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. ते लक्षात ठेवणे आणि ते मान्य करणे ही जादू आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव त्या व्यक्तीसाठी कोणत्याही भाषेतील सर्वात गोड आणि महत्त्वाचा आवाज असतो. 4. उत्तम संभाषण कला आत्मसात करण्याचा सोपा मार्ग. चांगले श्रोते बना. इतरांना स्वतःबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करा. बरेच लोक फक्त रस असलेल्या श्रोत्यांच्या शोधात असतात. विशेष लक्ष दिले जाण्यापेक्षा जास्त कौतुकास्पद काहीही नाही. मनोरंजक होण्यासाठी रस घ्या असे प्रश्न विचारा जे इतरांना उत्तर देण्यात आनंद होईल. त्यांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करा. हे योग्य तत्वावर खरे स्थान आहे, कारण मी ज्या लोकांना माझे मित्र मानतो ते असे आहेत ज्यांच्याकडे माझा विनोद लक्षपूर्वक ऐकण्यासाठी वेळ असतो आणि मी त्यांच्या आवडीची खरोखर कदर करतो. हे तत्त्व त्वरित लागू करण्याचे मला खूप आव्हान आहे. 5. लोकांना कसे आकर्षित करावे. एखाद्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा राजेशाही मार्ग म्हणजे त्याला सर्वात जास्त महत्त्व असलेल्या गोष्टींबद्दल बोलणे. दुसऱ्या व्यक्तीच्या आवडीच्या संदर्भात बोला. एखादी व्यक्ती कशाबद्दल आहे, तिला काय उत्तेजन देते, तिला काय जिवंत करते हे शोधण्याचा प्रयत्न करा. नंतर आदरणीय रस दाखवा आणि त्यांच्याशी त्या सर्वांबद्दल बोलण्यासाठी स्वतःला तयार करा. ही एक हुशार रणनीती आहे जी वापरून पाहण्यासारखी आहे. जेव्हा कोणी माझ्याशी पुस्तके आणि प्रवासाबद्दल बोलते तेव्हा मला जो आनंद होतो तो खरा आहे. 6. लोकांना तुम्ही आवडावे म्हणून हे करा. नेहमी समोरच्या व्यक्तीला महत्त्वाचे वाटू द्या. लोकांना महत्त्वाचे आणि कौतुकास्पद वाटावे असे वाटते. आपण भेटणाऱ्या लोकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठत्वाची भावना असते आणि त्यांची मने जिंकण्यासाठी आपल्याला ती श्रेष्ठता ओळखणे आणि मान्य करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडून थोडी नम्रता आवश्यक आहे, जेणेकरून आपण स्वतःला काही खेचू शकू, दुसऱ्या व्यक्तीला काय आवडते हे शिकू शकू. लोकांशी स्वतःबद्दल बोला आणि ते तासनतास ऐकतील. समोरच्या व्यक्तीला महत्त्वाचे वाटू द्या आणि ते प्रामाणिकपणे करा. भाग 3. लोकांना जिंकून घेण्याचे मूलमंत्र. 1. तुम्ही वादविवाद जिंकू शकत नाही. तुम्ही वाद जिंकू शकत नाही असे केल्याने तुमच्या प्रतिस्पर्ध्याला कमीपणाची भावना निर्माण होते आणि तुम्ही त्यांचा अभिमान आणि अहंकार दुखावता. वाद घालून तुम्ही कोणाचेही मन बदलू शकत नाही. जेव्हा वाद घालण्याची इच्छा येते तेव्हा तुमच्या पहिल्या सहज भावनेवर विश्वास ठेवा आणि तुमचा राग नियंत्रित करा. लोकांचे ऐका. जेव्हा त्यांना लक्षात येते की त्यांचे ऐकले जात आहे तेव्हा ते सहसा कमी आवाजात बोलतात आणि ते कितीही कठीण असले तरी सहमतीचे क्षेत्र शोधण्याचा प्रयत्न करतात. वादाचा सर्वोत्तम परिणाम मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो टाळणे. 2. या मार्गाने तुम्ही नक्कीच शत्रू निर्माण कराल आणि तो कसा टाळायचा.
वस्तुस्थिती लोकांचे विचार बदलणे कठीण आहे. आपल्यापैकी जे लोक थेट ग्राहकांशी काम करतात त्यांच्यासाठी ग्राहकांच्या मतांचा आदर करणे आणि त्यांच्याशी राजनैतिक आणि सौजन्याने वागणे हे खूप पुढे जाईल. लोकांना ते चुकीचे आहेत हे सांगणे हा एक निश्चितच गोंधळ उडवण्याचा मार्ग आहे. प्रौढ विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक म्हणून मी वर्गात परत जाताना हा दृष्टिकोन कसा कार्य करेल याबद्दल मला आश्चर्य वाटते. मला वाटते की मी विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तराचे समर्थन करण्यास आणि ते असे का विचार करतात याचा खोलवर शोध घेण्यास वेळ देईन आणि मी स्पष्टपणे तुम्ही चुकीचे आहात हे म्हणू नये. 3. जर तुम्ही चुकीचे असाल तर चूक मान्य करा. तुमच्या चुका मान्य करण्याचे धाडस आणि नम्रता तुम्हाला विकसित करावी लागेल. जर तुम्ही चुकला असाल तर ती लवकर आणि ठामपणे कबूल करा. अर्थात हे प्रामाणिकपणे केले पाहिजे आणि चूक पुन्हा होऊ नये, पण स्वतःचा बचाव केल्याने अधिक आग लागू शकते. विद्यार्थ्यांमध्ये हे मला दिसते. जेव्हा कोणी माझ्या कार्यालयात येऊन त्यांच्या चुका कबूल करतो आणि त्यांच्या कृतींचे समर्थन करण्याऐवजी वर्तनात बदल करण्याचे आश्वासन देतो, तेव्हा मी त्यांना क्षमा करतो आणि विसरून जातो. 4. मधाचा एक थेंब. मैत्रीपूर्ण संबंध मैत्रीपूर्ण पद्धतीने सुरू करा. सर्व संवाद, विशेषतः नकारात्मक संवाद, मैत्रीपूर्ण पद्धतीने सुरू करा. हे अशा जगात अर्थपूर्ण आहे जिथे एकमेकांबद्दल खरी मैत्री आणि दयाळूपणा दुर्मिळ आहे. विशेषतः हरारेमध्ये महिला नेहमीच एक अदृश्य लढाई तयार असते. म्हणून जर तुम्ही तुमचे संवाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सुरू केले तर तुम्ही बहुतेक लोकांना जिंकू शकाल. 5. सॉक्रेटिसचे रहस्य. सुरुवातीलाच शक्य तितके हो गोळा करा. एखाद्याला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे किंवा एखाद्याला तुमच्या दृष्टिकोनातून जिंकण्यासाठी त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करणे ही एक वाईट रणनीती आहे. लोकांना ऐकले गेले आणि समजले गेले असे वाटणे आवडते आणि ते जितके जास्त हो म्हणतात तितके त्यांना ते ऐकले गेले आणि समजले गेले असे वाटते. लोकांशी तुमच्या सुरुवातीच्या संवादात शक्य तितक्या जास्त भावना गोळा करा जेणेकरून तुम्ही वस्तुस्थिती स्पष्टपणे सांगण्यापूर्वी त्यांची मने जिंकू शकाल. 6. तक्रारी हाताळताना वापरा सुरक्षा व्हॉल्व. समोरच्या व्यक्तीला बोलू द्या. ऐकणारे बना. लोकांना सामान्यतः स्वतःची, त्यांच्या कल्पनांची आणि त्यांच्या जीवनाची काळजी असते, तुमची नाही. म्हणून लोकांशी व्यवहार करताना त्यांना शक्य तितके बोलू द्या आणि स्वतःला व्यक्त करू द्या. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही त्यांना एखादी कामगिरी किंवा वैयक्तिक गोष्ट सांगण्याची संधी देता तेव्हा ते मनापासून घेतात. 7. सहकार्य कसे मिळवायचे. समोरच्या व्यक्तीला असे वाटू द्या की ती कल्पना त्याची आहे. एखाद्या व्यक्तीला तुमच्या विचारसरणीत आणण्याचा प्रयत्न करताना ती कल्पना त्याच्यासमोर मांडा आणि त्यांना ती पूर्ण पुष्टी मजबूत करा जेणेकरून त्यांना स्वतःला वाटेल की ती त्यांची कल्पना होती. मी अलीकडेच शाळेत हा प्रयोग केला आणि जिथे मी विद्यार्थ्यांना एका विशिष्ट शाळेच्या प्रकल्पात सहभागी करून घेतो आणि दुर्दैवाने मी त्यात अपयशी ठरलो आहे. त्यामुळे मी काहीतरी बरोबर करत नाही, तथापि मी धड्याशी सहमत आहे. लोकांना असे वाटू द्या की त्यांनी अंतिम निर्णय घेतला आहे आणि ती कल्पना नेहमीच त्यांची होती. 8. एक अशी युक्ती जी जादू करेल. इतरांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा. बहुतेक लोक नेहमीच असे मानतात की ते जे बोलतात आणि करतात त्यात तेच बरोबर आहेत. त्यांच्या तोंडावर त्यांना थेट दोषी ठरवणे म्हणजे विनाशाची एक कृती आहे. जरी ते स्पष्टपणे चुकीचे असले तरीही सर्व परिस्थिती त्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. 9. प्रत्येकाला काय हवे आहे. लोक सहानुभूतीसाठी भुकेले असतात. त्यांना समजून घेण्याचे असते. त्यांच्या भावना मान्य करायच्या असतात. जरी त्यांच्या परिस्थितीमध्ये काही अतिशयोक्ती असली तरी त्या व्यक्तीला जिंकण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत खेळावे लागेल, पण ते मनापासून. 10. आव्हान स्वीकारणे सर्वांना आवडते. उदात्त हेतूंना आवाहन करा. लोकांना संशयाचा फायदा द्या.
त्यांचे ऐका आणि तुमचे स्वतःचे प्रस्ताव मांडण्यापूर्वी त्यांचे ऐकून घ्या. त्यांच्या कथेवर विश्वास ठेवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करा. 11. सिनेमा व TV हे घडवू शकतात तर तुम्ही का नाही? जर तुम्हाला एक लक्ष वेधायचे असेल तर नाटकाचा वापर करा. तुमच्या कल्पनांना नाट्यमय बनवा. लोक बाहेर खूप व्यस्त असतात आणि त्यांचे लक्ष वेधण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. म्हणून जर तुम्हाला त्यांच्या वेळेचा थोडासा भाग हवा असेल तर तुम्हाला त्यात थोडे नाट्य आणि विनोद घालावे लागतील. तुमचा उत्साह खूप पुढे नेईल. पुरुषांनो, जर तुम्हाला एखाद्या महिलेचे लक्ष हवे असेल तर फुले मिळवा, चॉकलेट घ्या आणि मेणबत्ती विझवा. 12. जेव्हा सगळी शस्त्रे निकामी होतात तेव्हा हे करा. स्पर्धेचा सकारात्मक पद्धतीने वापर करा. लोकांमध्ये उत्कृष्टतेची इच्छा निर्माण करा. लोकांना फायद्याच्या आणि समाधानकारक पद्धतीने आव्हान द्या. गोष्टींना खेळीमेळीचे स्वरूप द्या. लोक रोमांचक, मनोरंजक आणि प्रेरणादायी कामाने प्रेरित होतात, ज्यामुळे त्यांना त्यांची स्वतःची अभिव्यक्ती बाहेर काढता येते. लोकांमधील मुलाला बाहेर काढा. काम मजेदार आणि आव्हानात्मक होऊ द्या. त्यांना धाडस द्या. भाग 4. नेतृत्व स्वीकारा. नाराज न होता किंवा राग न आणता लोकांना कसे बदलायचे. जर तुम्हाला चूक सापडलीच तर सुरुवात अशी करा. आपल्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा ऐकल्यानंतर वाईट गोष्टी ऐकणे सोपे होते. प्रशंसा आणि प्रामाणिक कौतुकाने सुरुवात करा. काही लोकांनी याला सँडविच पद्धत असे म्हटले आहे. अभिप्राय देताना सकारात्मक गोष्टींनी सुरुवात करा. त्यानंतर सुधारणेचे क्षेत्र निवडा आणि नंतर अधिक सकारात्मक गोष्टीबद्दल बोला. 2. समोरच्याला न दुखावता त्याच्यावर टीका कशी करावी. पणच्या जागी आणि असे लिहा. मला ही कल्पना खूप आवडली. मी शिकवताना वर्गात ती पद्धत वापरून पाहीन. लोकांच्या चुकांकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधून घ्या. जेव्हा मी एखाद्याला दुरुस्त करतो तेव्हा मी विचार केला पाहिजे की मी जे बोलतो त्याचा त्याच्यावर आणि आपल्या नात्यावर कसा परिणाम होऊ शकतो. म्हणून मला वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी सकारात्मक मार्ग शोधावे लागतील. 3. प्रथम तुमच्या स्वतःच्या चुकांची कबुली द्या. दुसऱ्या व्यक्तीवर टीका करण्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या चुका समोर आणल्या पाहिजेत. नम्रता हा मानवी नात्यांचा एक आवश्यक घटक आहे. स्वतःच्या चुका मान्य केल्याने इतर लोक त्यांचे वर्तन बदलण्यास मदत होते. आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर जेव्हा लोक पाहतात आणि तुम्हाला खरे वाटतात तुम्ही मानव आहात, तुम्हीही चुका करता, तेव्हा ते तुमच्याशी संबंध जोडण्याची शक्यता जास्त असते. 4. आदेश कोणालाही आवडत नाहीत. थेट आदेश देण्याऐवजी प्रश्न विचारा. निर्णय घेताना लोक सहभागी असणे पसंत करतात. ते अधिक सर्जनशील असतात. कृती आणि उपायांसाठी वचनबद्ध असतात. ते आदेश स्वीकारण्याची शक्यता जास्त असते. 5. दुसऱ्या व्यक्तीची चूक पोटात घाला. एखाद्या माणसाला त्याच्या प्रतिष्ठेला दुखावणे हा गुन्हा आहे. लोकांच्या अहंकाराचे रक्षण करण्यास मदत करा. शिक्षक म्हणून हे खूप कठीण आहे, पण मी प्रयत्न करेन. वर्तन सुधारताना मला त्या व्यक्तीची प्रतिष्ठा जपावी लागते. त्यांना बाजूला सारून त्यांना जाहीरपणे फटकारण्याऐवजी सल्ला द्या. 6. यश मिळावे म्हणून लोकांना प्रोत्साहन द्या. लोकांची स्तुती करा. जेव्हा टीका कमी केली जाते आणि स्तुतीवर भर दिला जातो तेव्हा लोक करत असलेल्या चांगल्या गोष्टींना बळकटी मिळते. थोड्याशा सुधारणेची स्तुती करा आणि प्रत्येक सुधारणेची स्तुती करा. तुमच्या प्रशंसांमध्ये मनापासून वागा आणि तुमच्या स्तुतीमध्ये उदार व्हा. हे कठीण आहे कारण प्रशंसा ही नैसर्गिकरित्या येत नाही, परंतु मला लोकांमध्ये चांगले शोधण्याचे आव्हान आहे. 7. कौतुक करा आणि मग बघा काय होते. तुम्ही ज्या गुणांना विकसित करू इच्छिता ते इतर लोकांमध्ये आहेत असे गृहीत धरा. लोकांना जगण्यासाठी एक चांगली प्रतिष्ठा द्या. जेव्हा त्यांना माहीत असेल की ते करू शकतात तेव्हा ते छोटे आव्हान त्यांना चांगले काम करण्यास प्रवृत्त करते. लोकांना त्यांच्या ताकदीची आठवण करून द्या. 8. चुका दुरुस्त होऊ शकतात. प्रोत्साहनाचा वापर करा आणि चूक सुधारणे सोपे करा. लोकांना गोष्टी अशा प्रकारे सोप्या पद्धतीने सांगा की
त्यांना त्यावर कृती करण्यास प्रोत्साहित करेल. लोकांच्या कमतरता अतिशयोक्तीपूर्ण किंवा अधोरेखित करू नका. उलट त्यांना कळवा की त्यांच्यात यशस्वी होण्याची क्षमता आहे. 9. तुम्हाला जे करायचे आहे ते करण्यासाठी लोकांना आनंदित करा. मी लोकांना फक्त ऑर्डर देण्याऐवजी ते अशा प्रकारे लिहितो की प्राप्तकर्त्याला त्याचे फायदे दिसतील आणि तो त्याच्या सन्मानाने ऑर्डर करू शकेल. याचे चांगले उदाहरण म्हणजे एक झोपडी बांधायची होती आणि आपण बांधकाम करणारा परवडत नाही म्हणून माझ्या आईने मला ते स्वतः बांधण्याचे काम दिले. आपल्या आयुष्यात आपण त्याला इतके कष्ट करताना कधीच पाहिले नाही. वेगळेपणा ओळखण्याचा एक छोटा मार्ग. नेतृत्व हे बोलू शकणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होते. बोलण्याची क्षमता ही ओळख निर्माण करण्याचा एक मार्ग आहे. सर्व लोक बोलू शकतात, त्यांना आत्मविश्वासाची आवश्यकता असते, जो सराव करून आणि यशस्वी अनुभवांची नोंद करून विकसित होतो. तुम्हाला सतत सराव, धैर्य, आत्मविश्वास आणि उत्साह आवश्यक आहे. इतक्या साध्या पण खोलवर सत्य तत्वांचे हे उत्कृष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल डेल कार्नेगींचे आभार. जर मला खरोखरच नवीन मित्र मिळाले असतील तर मी पुन्हा येऊन तुमचा अहवाल देईन. धन्यवाद. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे.